हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोर. आज आपण मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी एका खास पद्धतीने बनवणार आहोत. घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजीसाठी काही सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 200 ग्रॅम इतका फ्लावर घेतलेला आहे. तो साफ करून एका भांड्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेला आहे. फ्लावरला ना एक विशिष्ट प्रकारचा उग्रवास असतो. तो इतर भाज्यांबरोबर शिजवला तर इतर भाज्यांनाही त्याचा उग्रवास येऊ शकतो. इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे सालं काढून कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. पावभाजी बनवताना बटाटा आणि फ्लावर नेहमी वेगवेगळ्या भांड्यामध्ये शिजवून घ्यायचं, कारण बटाट्याला फ्लावरचा वास पटकन लागतो. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. पावभाजीसाठी लागणारं सगळे साहित्य आपण बारीक कापून घेणार आहोत. इथे एक मध्यम आकाराची हिरवी शिमला मिरची, ती देखील मी बारीक कापून घेतलेली आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो, तो देखील मी बारीक कापून घेतलेला आहे. इथे आपण चॉपरचा वापर अजिबात करायचा नाही. इथे 1 वाटी इतके हिरवे मटार शिजवून घेतलेले आहेत. हे मटार शिजवताना कुकरमध्ये एका सेपरेट भांड्यामध्ये ते शिजवून घेतलेले आहेत. मटारच्या शेंगा अवेलेबल नसतील तर तुम्ही फ्रोझन मटार देखील वापरू शकता. इथे लसणाची पेस्ट घेतलेली आहे. साधारण 10 ते 12 लसूण मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट बनवलेली आहे. 2 चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हॉटेल्समध्ये किंवा बाहेर जी आपण पावभाजी खातो ना, ती एका विशिष्ट प्रकारच्या पसरट अशा तव्यावर बनवली जाते. त्या पद्धतीचा मोठा पसरट तवा प्रत्येकाकडेच अवेलेबल असतो असे नाही. यासाठी इथे मी पसरट असा पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं बटर घातलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार तेल घालून घेतलेलं आहे. हे छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घालून घ्यायचं. हे जिरं छान फुललं गेलं पाहिजे. पावभाजी बनवताना बटरचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे जिरं छान फुललेलं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. हा कांदा गॅसच्या हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतताना आपल्याला तो खूप जास्त मऊ किंवा खूप जास्त लाल देखील करायचा नाही. गॅसच्या हाय फ्लेमवर कांदा परतल्यामुळं काय होतं, ते बटर कांद्यामध्ये खूप छान असं मुरलं जातं. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे. ही शिमला मिरची देखील त्या कांद्यासोबत हाय फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायची आहे. पसरट आकाराचा पॅन किंवा तवा घेतल्यामुळं काय होतं, यातील भाज्यांना एकसारखी गॅसची उष्णता तर मिळतेच, शिवाय आपण त्या भाज्या या पॅनमध्ये व्यवस्थित अशा स्मॅश करू शकतो. पसरट भांड्यामध्ये बनवलेल्या पावभाजीची चव कुकरमध्ये किंवा कढईमध्ये अजिबात येत नाही. आता आपण याच्यामध्ये शिजवलेला व हातांनी थोडासा स्मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा. याच्यावर आता शिजवलेला फ्लावर देखील घालून घ्यायचा आहे. तो घातला की त्याच्यामध्ये आपण शिजवलेले मटार ते देखील घालून घ्यायचे आहेत. आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि 1 चमचा इतकी हिरवी मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे. हिरवी मिरचीची पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि स्मॅशरच्या साहाय्याने हे सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथं पाहताय कशा पद्धतीनं मी या भाज्या या पॅनमध्ये स्मॅश करून घेत आहे. तुम्ही देखील पावभाजी बनवताना सगळ्या भाज्या ह्या सेपरेट शिजवून घ्या. त्याच्यामुळे त्याला विशिष्ट असा उग्रवास देखील येणार नाही. बाहेर आपण जी पावभाजी खातो ती अगदीच छान अशी स्मॅश केलेली आणि बटरी अशी पावभाजी असते. त्याच पद्धतीची आपण पावभाजी बनवणार आहोत. आता ही भाजी मी पूर्णपणे स्मॅश करून घेतलेली आहे. तुम्ही इथं पाहताय कशा पद्धतीनं मी ही भाजी एकसारखी अशी या पॅनमध्ये बाजूला लावून घेत आहे. इथे मी जी पद्धत वापरते त्याच्यामुळे अगदी रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी तयार होणार आहे. इथे मी बटर घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल देखील याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये साधारण 1.5 चमचा इतका मी पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे. 1 चमचा इतकी धने पावडर घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. आणि इथे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साधारणपणे 2 चमचे इतकी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये तयार केलेली लसणाची पेस्ट देखील घालून घ्यायची आहे. ही पेस्ट बनवताना फक्त लसूण आणि थोडंसं पाणी याचा वापर करून ही लसणाची पेस्ट मी बनवलेली आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला एकसारखे असे परतून घ्यायचे आहेत. तिथं गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे आणि मध्यम गॅसवरच आपण हे मसाले परतून घेत आहोत. अशा प्रकारे हे मसाले परतून घेतल्यामुळे या मसाल्यांचा स्ट्रॉंगनेस या पावभाजीमध्ये येत नाही. इथे मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता हा मसाला या भाजीसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. पावभाजी बनवताना एकदा का भाज्या शिजवून घेतल्या तर पावभाजी बनवायला फार जास्त वेळ लागत नाही.
मसाले घातल्यानंतर परत एकदा स्मॅशरच्या साहाय्याने ह्या भाज्या आपल्याला या मसाल्यांसोबत व्यवस्थित स्मॅश करून घ्यायच्या आहेत. पावभाजी बनवताना आपण इथे जे मसाले वापरलेले आहेत ते मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता पावभाजीमध्ये मी थोडंसं गरम केलेलं पाणी घालून घेणार आहे. पावभाजी बनवताना ती कितपत दाटसर किंवा कितपत सैलसर हवी त्यानुसार तुम्ही इथं पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी घातल्यानंतर परत एकदा ही भाजी आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची आहे. साधारणपणे इथे मी 4 माणसांसाठीची पावभाजी बनवलेली आहे. आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर परत एकदा आपण ही सर्व पावभाजी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची आहे. पावभाजी बनवताना जेवढं आपण जास्त ही स्मॅश करू तेवढी पावभाजीची चव आणखीन वाढणार आहे. इथे आपली पावभाजी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा इतका पावभाजी मसाला मी वरून घालणार आहे. शेवटी पावभाजी मसाला घातल्यामुळे पावभाजीची चव आणखीन वाढते. आता मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं बटर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालून हे व्यवस्थित साधारण 1 मिनिट आपल्याला हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पाहताय कोणत्याही प्रकारचा फूड कलर न वापरता किंवा बीटाचा वापर देखील इथं आपण केलेला नाही तरी सुद्धा इतकी छान अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे. थोडीशी पूर्वतयारी केली तर खूप छान अशी पावभाजी आपली तयार होते. तुम्ही इथं पाहताय पावभाजीला काय सुरेख असा रंग आलेला आहे आणि इथे ही पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि पावभाजी सर्व करायला घेऊयात. रेस्टॉरंट स्ट्रीट स्टाईल पावभाजी बनवत असाल तर मी सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही ही पावभाजी नक्की तयार करून पहा. मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या, मी बनवलेली ही पावभाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मच मोर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवनवीन पारंपरिक आणि स्वादिष्ट अशा रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.